महाराष्ट्रातल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यातल्या बाळगंगा प्रकल्पाप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला मोठा धक्का दिला। बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या एफए एंटरप्राइजेसला कोर्टानं मोठा दिलासा दिला। एफए एंटरप्राइजेसला 303 कोटींची भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले। विशेष म्हणजे याच कंपनी विरोधात एसीबीनं तब्बल 30,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं। फुगवलेले दर आणि बोगस दावे केल्याचा आरोप एसीबीनं चार्जशीटमध्ये केला होता। यात कंत्राटदार कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलं गेलं। दरम्यान बाळगंगा धरणाचं अपूर्ण राहिलेलं काम मात्र आता ही कंपनी करणार नाही, कारण 2016 मध्ये कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं होतं। निसार खत्री आणि त्यांचे भाऊ मुख्तार खत्री यांच्या मालकीची ही कंपनी आहे। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले होते ते पाहूया। या देशामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आहे, जी घटना दिलेली आहे, जे कायदे दिलेले आहेत, कायद्याप्रमाणे आपलं राज्य चालतं, कायद्याप्रमाणे आपला देश चालतो, सगळ्या काही गोष्टी होतात। त्याच्यावर न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला मला टीका टिप्पणी करण्याचा काहीच अधिकार नाहीये।